वेलकम टू पिंशू किचन। आज आपण आळूची डाळ भाजीची रेसिपी बघणार आहोत। विदर्भात याला चमकुऱ्याची डाळ भाजी म्हणतात, कोणी आळूचं फतफद सुद्धा म्हणतात। जास्त वेळ न घालता आपण चमकुऱ्याची डाळ भाजीची रेसिपी बघणार आहोत। एकदम स्वादिष्ट, खमंग आणि चविष्ट आणि भातासोबत, चपाती आणि भाकरीसोबत खायला खूप चांगली लागते। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी इथं चमकुऱ्याची पानं घेतलेली आणि काड्या घेतलेल्या आहे। हे कवळ्या आहे। आता याच्यातनी दोन प्रकारचे येतात। हे कवळ्या पानं आहे आणि त्याचा कलर छान पोपटी आणि हिरवा येते। आणि जे आपण आळूची वडी बनवतो ना, त्याचे जाडसर आणि मोठाले पाने येतात। त्याची डाळ भाजी बनवत नसते, हीच डाळ भाजी बनवण्यासाठी व्यवस्थित आहे। बघा, अशा प्रकारे त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि काड्या तोडताना सुद्धा त्याचे सालं निघतात। हे अशा प्रकारे तोडत असताना बघू शकता तुम्ही, त्याची साल निघत आहे साईडनं। बघा, ही अशा प्रकारे अशी निसून घ्यायची आहे। बघा, सालं अलगद निघत आहे आणि तोडायला सुरीचा आपल्याला उपयोग करायची सुद्धा आवश्यकता नाही आहे। मला हे चमकुरा आणून 2 ते 3 दिवस झाले, त्यामुळे थोडीशी पाने सुकलेली आहे। ताजी असताना खूप लवकर निसल्या जाते ही। आणि मी त्याचे चांगलेवालीच पानं घेणार आहे आणि बाकीचे सुकलेले घेणार नाही आहे। पूर्ण आपल्याला त्या काड्याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि छान तुकडे करताना पण ते निघते। बघा, मी पानं हातानेच तोडून घेत आहे अशा प्रकारे। आणि छान बघा, त्याच्यात कवळा कोंब सुद्धा निघालेला आहे। अशा प्रकारे बघा, मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहे। आता हे चमकुरा नीट करताना तुमच्या हाताला जर आग होत असेल किंवा खाज येत असेल तर तुम्ही भाजी निसायला घेण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल किंवा गोड तेल लावून घ्यायचं आहे। बघा, मी पानं कवळी घेतलेली आहे। आता याला हे शिरा आहे ना, तर या शिरा मी काढणार नाही, हे कवळे आहे। जरड शिरा असल्या तर तुम्हाला काढून घ्यावं लागेल, नाहीतर मग ते घशात खवखवते। हे कवळ्या शिरा असल्यामुळे मी काढणार नाही आणि आपल्या घशात खवखव सुद्धा होणार नाही। अशा प्रकारे पूर्ण काड्याची मी सालं काढून घेतलेली आहे आणि ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानं आणि काड्या। त्यामुळे आपल्या घशात बिलकुल खवखवणार नाही आहे। अशा प्रकारे छान बारीक काढून घेतलेली आहे पानं आणि कापून घेतलेली आहे। 2-3 पानं खराब निघाल्या कारणामुळे कमी पानं निघालेली आहे। मी आता 1 वाटी तुरीची डाळ घेत आहे। तुम्ही कुठलीही डाळ घेऊ शकता। आता त्याच्यात मी पाणी टाकत आहे। वाटीने म्हटलं तर 8 वाटी पाणी झालेलं आहे आणि माझा जो छोटा गडवा आहे त्यांनी 1 गडवा मेजरमेंट पकडल्या जाते, पण मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगते। डाळ घेतली त्याच वाटीने घ्या तुम्ही पाणी। बघा, छान कुकरच्या मी 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, तर डाळ छान शिजलेली आहे आणि मी आता रवीने ते छान फिरून घेत आहे। छान रवी त्याच्यात घुसळून घ्यायची आहे, त्यामुळे छान आपले आळूची पानं आणि काड्या एकजीव असे एकत्र झालेले आहे। बघू शकता तुम्ही, छान मिक्स झालेली आहे, कुठेच आपल्याला डाळीचे कण सुद्धा दिसत नाही। आता मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा चमचा जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहे मी वाटल्यानंतर। आता तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही याच्यात आमचूर पावडर किंवा चिंचेचा 1 तुकडा टाकू शकता तुम्ही। बघा, छान वाटल्या गेलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, छान गरम झालेली आहे। त्यात मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि आपलं लसण, जिरं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली टाकलेली आहे। ती छान तेलात फ्राय करून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट। तेलात फ्राय झाल्यानंतर आता आपण छान कढीपत्त्याची पाने टाकूया 3 काड्याचे। 10 ते 12 हे कढीपत्त्याची पाने टाकत आहे। कवळा आहे कढीपत्ता, छान ताजा आणि फ्रेश घेतलेला आहे मी। छान त्याला सुद्धा तेलात करून घेऊया, त्यामुळे छान आपल्या भाजीला टेस्ट येईल आणि पचायलाही हलकी जाते। आता मी शेंगदाणे
हे डाळ भाजी शिजवताना टाकलेली नाही, ते जास्त शिजले असतात. 1 चमचा धनेपूड टाकलेले आहे, म्हणून मी तेलात टाकलेले आहे शेंगदाणे. हळद थोडीशी आणि ही आता डाळ टाकत आहे आपण. रईनं घुसळून घेतलेली छान आळूची पानाची. आता त्याच मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे, थोडंसं 1 वाटी पाणी. घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम छान भाजीला आपल्या तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तडका बसलेला आहे. खूपच छान सुगंध येत आहे. तर छान उकळी काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट छान मी उकळी काढून घेतलेली आहे. एकदम असा सुगंध येत आहे आणि खूप छान चवीला ही आळूच्या पानाची भाजी लागते. कोणी याला आळूचं फतफदंसुद्धा म्हणतात. कोथिंबीर सोडूया. गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तुम्ही आळूचे पानं म्हणतात की चमकुरा म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपलं रेडी झालेलं आहे जेवणासाठी ताट. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.